कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत तब्बल 60,000 भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 20,000 श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे। या मोहिमेत केडीएमसीच्या पथकासोबत श्वानप्रेमीही सहभागी झाले आहेत। शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून रेबीजचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। या मोहिमेची सुरुवात कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरातून करण्यात आली आहे। आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे श्वानांसाठी अँटी रेबीज ही आपण लसीकरण चालू केलं आहे। पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 60,000 अशा आपण श्वानांचं केलेलं आहे। जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किती श्वान असू शकतात, तर त्यांनी एक अंदाजे आकडा सांगितला की 60,000 पर्यंत असू शकतात। तर आज आपण ही पहिली सुरुवात करतो आहे श्वानांसाठी अँटी रेबीजसाठी। तर त्यासाठी आपल्याला आपल्या महानगरपालिकेतर्फे अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत आणि आमचे स्थानिक नगरसेवक आहेत। प्रत्येक वॉर्डामध्ये आपण ही चालू करतो आहे, टप्प्याटप्प्यात चालू करतो आहोत। तर आजची सुरुवात ही पहिली आपण केलेली आहे बिर्ला कॉलेजपासून केलेली आहे। त्यासाठी सन्माननीय नगरसेविका वायले मॅडम आहेत, त्यानंतर दळेकर मॅडम आहेत, आपले उपायुक्त आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, डॉक्टर्स आहेत, आपले MH मॅडम आहेत, सगळेच आहेत। पण आणि ज्या डॉग्स लवर्स आहेत, श्वान लवर्स आहेत, त्याही इथं आहेत। आणि खरं सांगायला गेलं तर कुठेतरी आपण हे स्टार्टअप करतो आहे। तर पहिला आपला टप्पा आहे 20,000चा। 20,000 आपण आज जो लसीकरण आहे ते चालू करतो आहे। पहिल्या टप्प्यात आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला कळू शकतं की किती श्वानांना आपण करू शकतो आणि किती अँटी रेबीजमध्ये श्वान आपल्याला किती प्रतिसाद देऊ शकतात आणि डॉग्स लवर्स जे आहेत तेही आपल्याला प्रतिसाद देणार आहेत, त्यांचे आपल्याला खूप हेल्प होणार आहे आणि त्या हेल्पही करता आहेत। तर फक्त मी सगळ्या कल्याण डोंबिवली नागरिकांना सांगू इच्छिते की जेव्हा आपण हे अँटी रेबीज करणार आहोत तर तुम्ही आम्हाला मदत करावी। आमचे जे KDMCकडून जसं त्यांचे आमच्याकडे गरज असतात की मॅडम श्वान लवर्स आहेत, त्यांचं असं मागणं असतं की आमच्या या मागण्या आहेत त्याही आपण फुलफिल करण्याच्या मार्गावरती आहोत। थोडासा वेळ जाईल पण आजची आपण हे सुरुवात केली आहे, त्यासाठी खरं तर मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद करते आणि जे डॉग्स लवर्स आहेत त्यांचा धन्यवाद करते की तुम्ही आम्हाला मदत करता आहेत। असंच आपण पुढचा टप्पा करणार आहोत, पूर्णपणे थोडा टप्प्याने आपण करणार आहोत।